उसाच्या प्रतिटन 15 रुपये कपातीवर असलेल्या सतेज पाटलांचा हल्लाबोल, म्हणाले ही सरकारची दिवाळखोरी, शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा। राज्यात महापुराने शेतकऱ्यांसह शेतीची सुद्धा अवस्था दयनीय झालेली आहे। सोलापूरसह अवघा मराठवाडा महापुरामध्ये शेती आणि उभ्या पिकासह खरडून गेली आहे। महायुती सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर होत नसतानाच शेतकऱ्यांच्या खिशातून शेतकऱ्यांना पैसे देण्याचा प्रकार सरकारकडून केला जातो आहे। त्यामुळे विरोधकांनी हल्लाबोल केला आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिटन 15 रुपये कट करून ते मुख्यमंत्री सहायता निधी आणि पूरग्रस्तांना दिले जाणार आहेत। यातील 5 रुपये हे पूरग्रस्तांसाठी दिले जाणार आहेत, तर 10 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केले जाणार आहे। दरम्यान या निर्णयावर आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे। त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की पूरबाधित शेतकऱ्यांसाठी मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिटन 5 रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 रुपये असा टनामागे 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेऊन या सरकारने शेतकऱ्याचाच खिसा कापला आहे। ही एक प्रकारे आधुनिक टोल वसुली आहे। देवाचं नाव घेऊन देवाला लावणाऱ्या या सरकारमध्ये पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी आणण्याची हिंमत नाही का? मुख्यमंत्र्यांच्या बेडसाठी लाखो रुपयांचा तर निनावी जाहिरातींसाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जातो। दोन्ही हाताने मलिदा खाता यावा म्हणून पुण्याचा रिंग रोड 17,000 कोटीवरून 42,000 कोटीवर नेता येतो। MSIDC मार्फत 25,000 कोटींच्या वर्क ऑर्डर देता येतात। महामार्गाचं टेंडर 15% वाढवता येतं। निवडणुकीत उमेदवारांना खोकेच्या खोके देता येतात, पण सामान्य जनतेला द्यायची वेळ आली की मात्र तिजोरीत खडखडाट असतो। अजून किती दिवस महाराष्ट्राला वेड्यात काढणार? त्यांच्यावर अधिकचा भार टाकला जातो। काय नाही, म्हणून मी म्हणलं सरकारची प्रायोरिटी ही बदलत चाललेली आहे। आता ही प्रायोरिटी का बदलते? हा आत्मविश्वास काय आहे सरकारला? कारण की वोट चोरीमुळे हा आत्मविश्वास आहे। जनतेचं मत घ्यायचंच नाही, आम्ही पाहिजे तशा निवडणुका जिंकू शकतो, हा एक आत्मविश्वास भाजपला झालेला आहे। आणि म्हणून जनतेचा विचार करायचा नाही, ते काही करू देत, आम्ही निवडणुका जिंकतोयच, आमच्या परीने आम्ही निवडणुका जिंकायचा प्रयत्न करतोयच, हे आत्मविश्वास यांच्या असल्यामुळे लोकांना गृहीत धरायचं काम चाललंय। परंतु शेवटी लोक याच्या विरुद्ध निश्चितपणे उठाव करतील। जे नुकसान, मी म्हणलं आम्ही सरकारने विरोधी पक्षाला बोलवावं, आम्ही 5 सूचना देऊ त्यांना की बजेटमधून तुम्ही कसे पैसे हे देऊ शकता। आता निवडणुकांच्या तोंडावर तुम्ही बजेटरी तरतूद अनेक गोष्टीसाठी केलेली आहे, थांबवा 1 वर्ष त्या सगळ्या घोषणा तुमच्या आणि पैसे हे शेतकऱ्याकडे वळवा। शेवटी कर स्वरूपात शेतकऱ्याकडून तुम्हाला आतापर्यंत जे राज्याला पैसे मिळाले, केंद्राला पैसे मिळाले, त्याचा हिशोब तुम्ही कधी देणार आहात का नाही? आणि म्हणून मला वाटते प्रायोरिटी ही सरकारची शेतकरी नाही आहे हे सिद्ध होते। मुख्यमंत्री ठिकाणी माहिती आली, मला वाटते बातमी आली होती ती चुकीची आहे आणि त्याच्यावरती भाजपात बोलणार नाही। आता बातमी आली असेल तर मग खुलासा त्यांनी ताबडतोब करायला पाहिजे होता। बातमी जी आली त्याच्यावर तुम्ही आमची प्रतिक्रिया घेता, आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया देणार। अधिकृत ज्यावेळी ते बोलतील की असं नाही आहे तसं आहे, मग U-टर्न असेल कदाचित। जर कारखानदारांनी या ठिकाणी मागणी केली कारखानदारांकडून, तर कारखानदारांची भूमिका काय असणार आहे? तुमचा देखील कारखाना नाही, मला हे कळत नाही की सरकार हा वेगळ्या बाजूला विषय का घेऊन चाललाय। तुमची आर्थिक मदत संपलेली आहे असं तुम्ही सांगा, आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन माझी सरकारला विनंती आहे, या राज्यातल्या 12 कोटी जनतेनं 10-10 रुपये द्यावेत असं काढा। आणि आम्ही दिवाळखोरीत आहोत, आम्ही सरकार म्हणून मदत करू शकत नाही, संकट काळामध्ये आम्ही हात वर केलेले आहेत असं जाहीर करून टाका, एकदा जाहीर करून टाका। आता मराठवाड्यामध्ये मदत चाललेली आहे, आता कोल्हापुरातल्या सामान्य लोकांनी दिलं नाही मदत, तसे प्रत्येक जिल्ह्यातनं मदत करा लागलेतच आहेत। तर एकदा सरकारनं जाहीर करावं, आमचं दायित्व नाही आहे या शेतकऱ्यांच्या प्रती, आम्ही हात वर करतो, आमच्याकडे पैसे नाही। मग महाराष्ट्रातली जनता पैसे गोळा करून मराठवाड्याला देईल। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर।